नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 24 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूया येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर मान्सूनचे जे काही लो जेट वारे असतात ते वेगवानरित्या वाहत आहेत आणि घाटाकडे पोहोचत आहेत. त्यामुळे घाट विभागामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि त्यामुळे जो घाट विभागातील जी धरणं आहेत किंवा मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, साताऱ्यातील काही धरणं आहेत यामधून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. कारण या ठिकाणी रात्रीपासून पाऊस चांगला जोरदार पडतोय आणि आत्ताही नाशिक, पुणे, सातारा घाट विभागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत. मुंबई, ठाणे, पालघरकडे सुद्धा रात्री उशिरा चांगल्या पावसाच्या झाल्या. आत्ताही हलक्या मध्यम पावसाचे ढग रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत दाटलेले आहेत. कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा चांगल्या पावसाचे ढग आहेत. नंदुरबार, धुळे, जळगावच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत. गडचिरोलीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. अमरावतीच्या अचलपूरच्या आसपासच्या उत्तरेकडील भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत. बाकी राज्यात ढगाळ हवामान जरी असलं तरी इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत. येत्या 24 तासातील जर पावसाचा अंदाज घेतला तर येत्या 24 तासामध्ये नाशिक घाट, अहिल्यानगर घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील. कोकण किनारपट्टीलाही मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील. त्यानंतर नंदुरबारच्या घाटाकडे मुसळधार पावसाचा अंदाज पाहायला मिळेल. त्यानंतर मध्यम किंवा हलक्या मध्यम सरी धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये पाहायला मिळतील. मध्यम स्वरूपाच्या सरी असतील. जळगाव, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली याही जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस सरींची शक्यता राहील. मात्र व्याप्ती सार्वत्रिक नसेल. काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे राहिलेले पूर्वेकडील भाग, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या मध्यम भागांमध्ये मधल्या भागांमध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता राहील. आणि त्यानंतर अहिल्यानगर, दक्षिण, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे दक्षिण भाग क्वचित कुठेतरीच हलक्या सरी होतील. विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या भागामध्ये नाही. बाकी सध्याच्या अंदाजात तितकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.